पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका उद्भवणार, तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाची प्रणाली ही सक्रिय झाली। या दोन्ही वादळांचा परिणाम महाराष्ट्रावरती होणार आहे, संकट ओढावणार असून धोका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। कमी दाबाच्या क्षेत्राची प्रणाली आता कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येत आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला। सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र हे अजूनही सक्रिय होत चाललंय, त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली। कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे विस्तारित होईल आणि दोन्ही समुद्रातील वादळी परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरती मोठ्या प्रमाणात होणार आहे। प्रामुख्याने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे, तर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। येत्या 3 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात तयार होणारी ही प्रणाली आता महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। या प्रणालीमुळेच महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धोका उद्भवू शकतो। पावसाचा जोर हा अचानक वाढणार आहे, अतिवृष्टी होणार असून वादळी वाऱ्याचा धोका निर्माण होणार। अरबी समुद्रामध्ये निर्माण होणारी चक्रीय स्थिती हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्यामुळेच आज मध्यरात्री महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। पावसाचा जोर हा अचानक वाढू शकतो। कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत चालली आहे। दोन्ही चक्रीवादळ एकत्र आल्यामुळेच दोन्ही समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये धोका वाढणार। हवामान खात्याने त्यामुळे आधीच सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कमी दाबाचं क्षेत्र विस्तारित होत असून चक्रीय वाऱ्याची स्थिती ही सक्रिय झाल्यामुळे अनेक ठिकाणी बाष्पयुक्त वारे देखील वाहत आहेत। ढग वाजणार असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार आहे। ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। हवामान खात्याने ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे। अचानक पडणारा हा पाऊस, हवामानामध्ये होणारा हा बदल महाराष्ट्रावरती मोठं संकट घेऊन आलेला आहे। मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार असल्यामुळेच नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। तर काही ठिकाणी समुद्र किनारपट्टीवरती हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करू शकतं। उंच लाटा निर्माण होणार असून चक्रीय वाऱ्याची स्थिती ही किनारपट्टी भागामध्ये देखील विस्तीर्ण होणार आहे। तर विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी देखील वादळी वारा सुटणार असून अवकाळी पावसासारखी स्थिती निर्माण होणार आहे। चक्रीवादळाचे दुष्परिणाम जिल्ह्यांमध्ये दिसून येतील। अवघ्या काही तासांमध्ये दक्षिण भारतातून येणारं हे पावसाचं वारं महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणार असून मोठ्या प्रमाणात उध्वंस होऊ शकतो। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेली ही प्रणाली आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती 5 वर्षातलं सर्वात मोठं संकट ठरू शकते, कारण आतापर्यंत निर्माण झालेली ही 2 चक्रीवादळं एकत्रित महाराष्ट्रात दाखल होत आहेत। त्यामुळे पावसाचा जोर अचानक वाढणार आहे। आज मध्यरात्री धोका सर्वात जास्त वाढणार आहे। पावसाची स्थिती ही अचानक सक्रिय होऊन आज मध्यरात्री जोर वाढणार। 8 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त वेग वाढणार असून विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो। त्याचबरोबर अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। आपत्कालीन परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते। दोन्ही चक्रीवादळ एकत्रित आल्यामुळेच मेघगर्जनेसह जोरदार पाऊस हजेरी लावणार। मोठ्या प्रमाणात धोका उद्भवू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। पुढील 3 तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती ही महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। कर्नाटककडून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्रामध्ये तीव्र होणार असून महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त धोका उद्भवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचे पट्टे देखील महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेत आहेत। दोन्ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तीव्र होत असल्यामुळे पावसाचा जोर महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे। अतिवृष्टीचा इशारा असून ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। त्याचबरोबर विजांचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला। पुढील 48 तास हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंतेचे असणार आहेत। पुढील 3 तास तर 8 जिल्ह्यांसाठी सर्वात जास्त धोक्याचे असतील। हवामानामध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे। दोन्ही चक्रीवादळ एकत्रित आल्यामुळे सर्वात जास्त धोका वाढलेला
असून मोठं संकट उद्भवणार। आज मध्यरात्री पावसाचा जोर सर्वात जास्त वाढणार आहे। 8 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून ढगफुटी सदृश पावसाचा धोका महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये आहे। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला। सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे। मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पुढील 3 तासांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे। सखल भागामध्ये पाणी साचू शकतं, त्याचबरोबर नदी पातळीची धोक्याची घंटा देखील देण्यात आलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस घडवून आणणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। चक्रीवादळाचे दुष्परिणाम हे सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसून येतील। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 तासांमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये धोका वाढणार आहे। पाऊस जोरदार हजेरी लावणार। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा आहे। रत्नागिरीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले बाष्पयुक्त वारे हे तीव्र होतील आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावेल। ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे। त्याचबरोबर किनारपट्टी भागामध्ये उंच लाटा उठणार असून चक्रीवादळाचे दुष्परिणाम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील दिसून येतील। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि कोकण किनारपट्टीवरती निर्माण होणाऱ्या तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला। कोकण किनारपट्टीसाठी देखील पुढचे 3 तास हे तीव्रतेचे असणार आहेत। वेगाने वाहणारे वारे हे तीव्र होतील आणि कोकण किनारपट्ट्यावरती पुढचे 3 तास हे धोक्याचे असतील। समुद्र किनारपट्टीवरती देखील मोठा धोका निर्माण होऊ शकतो। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडणार आहे। पावसाची तीव्रता आज मध्यरात्री वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम थेट कोकण विभागावरती होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याचे परिणाम दिसून येतील। पुण्यामध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळतील। हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुणे शहरामधील हवामान अचानक बदल घेणार असून पुणे घाटमता परिसरामध्ये मोठा धोका उद्भवणार। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा परिणाम आता थेट पुणे शहरामध्ये दिसून येईल। जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला। अहिलानगरमध्ये देखील 2 चक्रीवादळांचे परिणाम दिसून येतील। हवामानामध्ये झालेला हा बदल पुढील 3 तासांमध्ये अहिलानगर जिल्ह्यामध्ये जोरदार बरसात घडवून आणणार। विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पाऊस अहिलानगर जिल्ह्यामध्ये बरसणार। मोठ्या प्रमाणात वादळी वारा देखील सुटू शकतो। हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील 3 तासांमध्ये अहिलानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा आहे। कमी दाबाचा पट्टा थेट अहिलानगर जिल्ह्यामध्ये विस्तीर्ण होणार असल्यामुळे धोका अहिलानगर जिल्ह्यामध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर बीडमध्ये देखील अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये बरसणार। आज मध्यरात्री बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे। दोन्ही चक्रीवादळामुळे हवामानामध्ये झालेला हा अचानक बदल अकोला जिल्ह्यामध्ये देखील मोठी बरसात घडवून आणणार। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हवामानामध्ये झालेला हा अचानक बदल आज मध्यरात्री अकोला जिल्ह्यामध्ये देखील जोरदार विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पाऊस घडवून आणेल। चक्रीवादळाचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात नागरिकांना भोगावे लागतील। अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा विस्तीर्ण झाल्यामुळे याचा धोका वाढू शकतो। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये देखील हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला। विजांच्या कडकडाटीसह पाऊस सांगली जिल्ह्यामध्ये बरसणार। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कमी दाबाचे पट्टे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील विस्तीर्ण होत आहेत। त्यामुळे पुढील 3 तासांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कमी दाबाचा पट्टा हा तीव्र होणार असून मुसळधार पावसाची बरसात सांगली जिल्ह्यामध्ये होईल। पुढील 48 तास हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचे असणार आहेत। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पावसाचा जोर वाढेल। एकीकडे उष्मा वाढत जाईल तर दुसरीकडे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत जाईल। दिवसभर असलेला हा उकाडा मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जोरदार पावसामध्ये रूपांतरित होईल। बाष्पयुक्त वारे वाहत असल्यामुळे सर्वात जास्त पावसाचा वेग वाढणार आहे। अचानक पाऊस जोर घेणार असून महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये धोका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। पुढचे 48 तास हे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचे आणि मुसळधार पावसाचे असणार आहेत। पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत आहे। समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे पुढचे 48 तास पावसाचे असतील। त्याचबरोबर वाऱ्याची तीव्रता आणि हवेमध्ये होणाऱ्या बदलामुळे महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासात धोका वाढणार। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या पट्ट्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये दिसून येईल। मेघगर्जने
घटानेसह मुसळधार पावसाची बरसात होणार असून वातावरण अचानक बदल घेऊन अनेक ठिकाणी धोका उद्भवणार। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवघ्या काहीच तासांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मोठं संकट उद्भवू शकतं। आज मध्यरात्री धोका जास्त वाढणार असल्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस घडवून आणणार असून कमी दाबाच्या पट्ट्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये थेट दिसून येतील।